चला या ठिकाणी महत्वपूर्ण सामना, जो संघ जिंकेल तो पुढील फेरीसाठी क्वालिफाय करेल, उपोपाध्याय फेरी क्वार्टर फायनल साठी क्वालिफाय करेल, याची आपण नोंद घ्या. एका बाजूला श्री छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट चालगाव संघाला पाहतोय, त्या संघाने सलग 2 सामने जिंकले, तर दुसऱ्या बाजूला साहितेश जिंकले या संघ ज्याने 1 सामना जिंकलाय. दोन्ही संघासाठी डू ऑर डाय सिच्युएशन आहे, सामना जिंकणं आवश्यक आहे. आणि यावेळेस मात्र विकेटचं पतन आहे, खूप मोठा धक्का मैदानाच्या विकेटचं पतन आहे. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आहे की सेन्सिबल क्रिकेट खेळणं आवश्यक आहे. या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय, फॉल दिला जातोय. पहिला फॉल या ठिकाणी असेल, दुसऱ्या फॉलला तुम्हाला बाद घोषित करण्याची इच्छा नोंद घ्या. नो चान्स यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाला अलंब कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला. अगदी गोळीच्या वेगाने या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झाला चौकाराच्या दिशेने. चौकार आलाय, 4 धावा. सुरेख फटका फलंदाजीच्या रडारमध्ये असलेल्या चेंडू विरकावून दिलाय, तर त्यानंतरचा चेंडू त्रिफळाची दृष्ट्या उद्ध्वस्त आहे. यावेळेस मात्र सेन्सिबल क्रिकेट संजयच्या माध्यमातून पाहायला मिळते. आक्रमक पवित्रा घेतला जात नाहीये, सन्मान दिला पहिल्या चेंडूला. लोड फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. यावेळेस मात्र आपण पाहतोय की किती सोडण्याचा प्रयत्न कंप्लीट देखील होईल, चांगली रनिंग येतोय. या ठिकाणी रुपेश आदित्यसाठीचा हा चेंडू होता. डिक्लेअर सेक्शन मध्ये पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल झाला, एकही धाव मिळते मॅच मध्ये. त्यानंतर अनेक एकची गोलंदाजी असेल, तो खेळाडू जास्त खर्च करताना पाहायला मिळणार नाहीये, परंतु या षटकामध्ये थोडीशी मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळते. थोडासा कन्फ्युजन या ठिकाणी पाहायला मिळाला. त्याचदरम्यान दोन्ही फलंदाजांनी एक धाव मात्र कंप्लीट केली, मध्ये कंप्लीट झाली. पुन्हा एकदा या ठिकाणी रुपेश. यावेळेस मात्र आपण पाहतोय तर निर्धाव चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी कमबॅक करणारा चेंडू रुपेश यांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एकेरी धाव. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरकार्डवरती 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. या ठिकाणी अनिकेत पहिल्या चेंडूवरती धावची संधी आहे, परंतु पंचांचा इशारा फलंदाज बाद, बॅटर बाद या ठिकाणी होतोय. यावेळेस मात्र एक चिकी सिंगल चोरली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट. त्यावेळेस मात्र संजय या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्या पद्धतीचा फटका पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअर सेक्शन मध्ये ट्रॅव्हल करेल. एकेरी धावेवरती समाधान फलंदाजाच्या माध्यमातून मानलं जात आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण आहे. निर्धाव चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र षटक्रम मॅच मध्ये घेऊन येईल का साहितेश निगडे संघाला. शॉट चालेल मस्त. यावेळेस मात्र सेन्सिबल क्रिकेट पहिल्या चेंडूवरती खातं उघडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय. उद्या आपल्या वायफायला या चेंडूवरती पुन्हा एकदा यावेळेस मात्र अगदी सुरेख चेंडू पाहायला मिळतोय ऋषीच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने सौरभला सातत्याने थांबवलं गेलंय, अगदी चांगली गोलंदाजी, परंतु कितपत थांबवणार सौरभच्या माध्यमातून. चौकार माफ करत दुहेरी धाव येते, अगदी चांगली या ठिकाणी मात्र मात्र फलंदाजी आहे. या ठिकाणी खूप यानंतर या ठिकाणी आला. ऋषी चांगलं गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र आपण पाहतोय किती धावा मिळतील या चेंडूवरती.
ठीक आहे चालेल. 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 2 बॉल एक्स्ट्रा आहेत. शाबाश रे. केकेडी दापोली मरिया कोकंबळी नाणेफेक करण्यासाठी या केकेडी दापोली मरिया कोकंबळी या ठिकाणी या व्यासपीठावरती तुमची नाणेफेक केली जाईल याची आपण नोंद घ्यायची आहे. या केकेडी दापोली मरिया कोकंबळी या ठिकाणी सूर्य एक चेंडू आहे संजयच्या माध्यमातून काय नाही, बरोबर आहे. यावेळेस मात्र एक सिंगल या ठिकाणी पाहायला मिळते. डिक्लेअर सेक्शन मध्ये चेंडूला ट्रॅव्हल करून दिला. चला या मरिया कोकंबळी तुमच्या समोर प्रतिस्पर्धा शाबाश रे, मस्त आणि खेळ. 1 बॉल एक्स्ट्रा आहे. चला या ठिकाणी संजयची फिल्डिंग मस्त रे. या ठिकाणी मात्र आपला पाहिजे पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअर सेक्शन मध्ये ट्रॅव्हल करेल. झाली वर षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवरती 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. सौरभ 6 5. 6 चेंडू आणि 5 धावांचं समीकरण या ठिकाणी असेल. 6 चेंडू आणि 5 धावा. टीम आली पद्या. कॉल एकमेकांना आणि काय तयार राहा. आम्ही डिलेट झालेली माणसं नाही कशी आली काय माहिती. शाबाश. प्रशांतला आपण पाचव्या गोलंदाजी मार्फत 6 चेंडू आणि 5 धावा डिफेंड केल्या जातील का हे मात्र महत्वपूर्ण आहे. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार काढण्याचा प्रयत्न आहे. या चेंडूवरती आपण पाहतोय देखील धाव मिळते. प्रशांतची गोलंदाजी समोर सौरभ पाटील पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र सन्मान दिला जातोय. चिकित्सिका करण्याचा प्रयत्न आहे. सक्सेसफुल होईल. स्ट्राईक रोटेट होते. अधिक स्ट्राईक रेटवरती जाऊन पोहोचेल परंतु स्कोर कार्ड ऐकूयात. 13 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 4 चेंडू आणि 3 धावांचं समीकरण आहे. या ठिकाणी या चेंडूवरती पुन्हा एक धाव. 2 धावेची आवश्यकता. यावेळेस मात्र पंचांचा इशारा येतोय. स्क्वेअर 12 सामना बरोबरी. 1 धावेची आवश्यकता. यावेळेस मात्र